नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये डिफरंट प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, एमपीसी असेल, यूपीसी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। चला मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा। आज आपण शिकणार आहोत मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास शिकणार आहोत। काय शिकणार आहोत मित्रांनो? आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात करणार आहोत। आणि मी काय करणार आहे, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक अफलातून अशी सिरीज आपण चालू करत आहोत। या सिरीज मध्ये काय राहणार आहे मित्रांनो, तुम्हाला काँग्रेसच्या स्थापनेपासून, म्हणजेच काँग्रेसची स्थापना केव्हा झाली सर्वांना माहित असेल, 28 डिसेंबर 1885 ला। 1885 ला प्रत्येक वर्षाला काय काय होत गेलं ते आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत। भारताच्या इतिहासामध्ये आपण कसं करणार आहोत, भारताचा इतिहास कसा करणार मित्रांनो, प्रत्येक वर्षानुसार काय काय घडत गेलं तसं काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत। मग काय नाव टाकायचंय, भारताचा इतिहास। मित्रांनो, भारताचा इतिहास, भारत आणि महाराष्ट्र एकत्र घेणार आहोत आपण, भारताचा इतिहास। ठीक आहे मित्रांनो, भारताचा इतिहास, तो पण आधुनिक भारताचा इतिहास। आणि याच्यामध्ये आपण 1885 पासून प्रत्येक वर्षी काय काय होत गेलं तर डायरेक्टली 1950 पर्यंत, जोपर्यंत काँग्रेसचं अधिवेशन आमच्या नाशिक शहरात भरत नाही तोपर्यंत प्रत्येक वर्षाला काय काय होत गेलं ते आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत। जवळजवळ आज आपल्याला 65 वर्ष, म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये 65 वर्षाचा इतिहास काय करायचा आहे, डिस्कशन करायचं। प्रत्येक वर्षाला काय काय होत गेलं या सर्व गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत। अफलातून अशा कन्सेप्ट पाहण्यास मिळतील मित्रांनो, अफलातून कन्सेप्ट पाहण्यास मिळतील। याची पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देईल, याची पीडीएफ पाठवून देईल। जे एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय तेवढेच काय करायचे, लिहायचे, दोनदा तीनदा व्हिडिओ काय करायचा, रिपीट करायचा आहे। आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल? बघा मित्रांनो, सर्वात पहिल्याच जे वर्ष आपल्याला शिकायचंय 1885, कोणतं वर्ष शिकायचं मित्रांनो, 1885। ठीक आहे, 1885 लाच काँग्रेसची स्थापना झाली। पहिला मुद्दा, 1885 ला कशाची स्थापना झाली, काँग्रेस या पार्टीची स्थापना झाली। आजचं काँग्रेस वेगळं आणि त्या काळातलं काँग्रेस वेगळं होतं। ठीक आहे, आजच्या म्हणजे 1885 ला कशाची स्थापना झाली, काँग्रेस या पार्टीची स्थापना झाली। कळतंय मला काय म्हणायचंय? बरं, आणि मग काँग्रेसचं जुनं नाव आहे राष्ट्रीय सभा। काँग्रेस शब्द आला किंवा काय येणार, राष्ट्रीय सभा हा शब्द येणार। पहिला मुद्दा इथून सुरुवात करायची, राष्ट्रीय सभा। अतिशय अफलातून कन्सेप्ट सांगेन, इयर वाईज सांगेन, प्रत्येक वर्षाला काय काय होत गेलं ते आपण कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ। ठीक आहे मित्रांनो, सो 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसचं अधिवेशन झालं। केव्हा झालं मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली। आणि काँग्रेसचं दरवर्षी डिसेंबर एंडिंगलाच काय होत होती, अधिवेशन होत होती। ठिकाण महत्वाचं आहे मित्रांनो, काही फॅक्च्युअल डाटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। काही फॅक्च्युअल डाटा आहे काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, मग 1885 ला काँग्रेस या पार्टीची स्थापना झाली, काँग्रेस या पार्टीची स्थापना झाली। ठिकाण कुठं होतं मित्रांनो, बॉम्बे। कुठं होतं मित्रांनो, ठिकाण कुठं होतं, बॉम्बे। बॉम्बेला पण कुठं, गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये काँग्रेसची स्थापना झाली। गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये काँग्रेसची काय झाली मित्रांनो, स्थापना झाली। आता बघा मित्रांनो, काँग्रेसचं जे काही अधिवेशन व्हायचं दरवर्षी, अधिवेशन काँग्रेसचे 2 रूल लक्षात ठेवायचे। काँग्रेसच्या स्थापनेनंतर अधिवेशनामध्ये 2 रूल लक्षात ठेवायचे। रूल नंबर 1, रूल किती होते मित्रांनो, 2 रूल होते। रूल नंबर 1 होता मित्रांनो, काँग्रेसचं अधिवेशन हे नेहमी डिसेंबर एंडिंगला होईल। काँग्रेसचं अधिवेशन नेहमी केव्हा होईल, डिसेंबर एंडिंगला होईल। ठीक आहे मित्रांनो, डिसेंबर एंडिंग चुकलं, ओके। ठीक आहे, डिसेंबर एंडिंगला होईल काँग्रेसचं अधिवेशन। कुठं होईल मित्रांनो, नेहमी डिसेंबर एंडिंगला होईल, हे क्लिअर आहे। आणि काही अधिवेशन मध्ये पण झालेली आहेत, अपवाद आहे, त्याला आपण ते शिकणार आहोत। अपवाद आहेत ती पण शिकणार आहोत। 1920 चा आसपासचा जो अपवाद आहे तो पण आपण डिस्कशन करूया। आणि दुसरं अधिवेशन अध्यक्ष दुसऱ्या प्रांताचा असेल, अध्यक्ष दुसऱ्या प्रांताचा असेल। ठीक आहे मित्रांनो, म्हणजे बघा जसं की पहिलं अधिवेशन मुंबईत भरलं, तर मग पहिलं अधिवेशन जेव्हा मुंबईत भरलं तर अध्यक्ष मुंबई प्रांताचा नसेल तर दुसऱ्या प्रांताचा असेल। अध्यक्ष कुठला असेल मित्रांनो, दुसऱ्या प्रांताचा असेल। हा दुसरा रूल आहे मित्रांनो। काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ही 2 रूल महत्वाचे आहेत। अधिवेशन नेहमी एंड ऑफ द डिसेंबर होईल, डिसेंबर एंडिंगलाच होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अध्यक्ष हा नेहमी दुसऱ्या प्रांताचा असेल। क्लिअर आहे, इथपर्यंत काही डाऊट नाही, इथपर्यंत काही डाऊट नाही। मग काँग्रेसची स्थापना झाली, आता आपण केव्हा केली आहे, पाठ पाहिजे। इथून पुढचा प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कंटेंट असा तोंडावर खेळला पाहिजे मित्रांनो। ठीक आहे, 28 डिसेंबर 1885 काँग्रेसची स्थापना केव्हा झाली मित्रांनो, 28 डिसेंबर 1885, बरोबर आहे। गोपाळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये झालेली आहे, मुंबईमध्ये। क्लिअर आहे,
पहिला पॉइंट, बरोबर आहे. आता दुसरा महत्वाचा आहे, दुसरा महत्वाचं काय मित्रांनो, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो उमेश चंद्र बॅनर्जी. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? उमेश चंद्र बॅनर्जी. क्लिअर आहे मित्रांनो? क्लिअर आहे, उमेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे. हे ख्रिश्चन होते, यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. यांनी काय स्वीकारला होता मित्रांनो? ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. हिंदू नव्हते. नाव जरी बॅनर्जी असलं तरी ख्रिश्चन धर्म नव्हता. हे कुठले होते? बंगालचे प्रसिद्ध वकील होते. बंगालचे काय होते? प्रसिद्ध वकील होते. यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्याच परीक्षेमध्ये तुम्हाला एक्झाम टॅकल करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. तर मग आता एक ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मग आपल्याला एक यादी बनवायची मित्रांनो, महाराष्ट्रातील ख्रिश्चन व्यक्तींची यादी बनवायची. महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींची यादी बनवायची आहे. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींची काय बनवायची आहे? यादी बनवायची आहे. ठीक आहे. ती यादी आपण याच्या मागे आपण डिस्कस करूया, डोंट वरी. मग पंडित रमाबाई असतील, त्याच्यानंतर बाबा पद्मजी असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचा मुलगा असेल, असे अनेक व्यक्तींनी पुढे काय स्वीकारलाय? ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. ते पण आपण पुढे डिस्कशन करूया. ठीक आहे मित्रांनो, चला चालायचं. मग आता बघा, या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये बॉम्बेमध्ये 72 लोक येणार, 72-73 लोक येणार होते. मग ही बॉम्बेमध्ये सभा आयोजित केली गेली. मग उमेशचंद्र बॅनर्जी कलकत्त्याहून प्रसिद्ध वकील आले, भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. यांचं नियोजन, यांचं आयोजन कोण करणार होतं? यांचं आयोजन करणार होतं मित्रांनो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. कुठली संघटना आयोजन करणार होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. पुढे सांगतो मी, ते ऍक्च्युली पुण्यात अधिवेशन भरणार होतं. काँग्रेसची स्थापना पुण्यात होणार होती, पण काही कारणास्तव कोल्हापूरच्या साथमुळे मुंबईत झाली. कुठे झाली मित्रांनो? मुंबईत. आणि मुंबईत मध्ये जे काही लोक येणार होते त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था असेल, त्यांचं मंडपाचं मॅनेजमेंट असेल, हे कोण करणार होतं? कोण करणार होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संघटना स्थापन, ही संघटना करणार होती. ऍक्च्युली तुम्ही इतिहास जर बघाल तर या संघटनेची स्थापना पण 1885 मध्ये झालेली आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची. ठीक आहे मित्रांनो. सो पहिले अध्यक्ष कळाले मित्रांनो, अध्यक्ष कळाले उमेशचंद्र बॅनर्जी. आता बघा, काही कन्सेप्ट अजून लक्षात ठेवायचे आहेत. उमेशचंद्र बॅनर्जी तर अध्यक्ष झाले. कोणी स्थापना केली? ॲलन ह्यूम. कोणी स्थापना केली? ॲलन ह्यूम. संस्थापक. मग आता दुसरा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो, संस्थापक. एक्स्ट्रा लिहून देतोय मित्रांनो मी. संस्थापक हे सर्वांना माहित असेल, ॲलन ह्यूम. काँग्रेसची स्थापना पुस्तकात पण सापडून जाईल तुम्हाला, ॲलन ह्यूम. कोण सापडेल मित्रांनो? काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. ठीक आहे, ॲलन ह्यूम या व्यक्तीने काँग्रेसची स्थापना केली. आता दुसरा मुद्दा म्हणजे हा काँग्रेसचा सचिव होता. ही लाईन आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची. हा काँग्रेसचा काय होता? सचिव होता. काँग्रेसचा सचिव कोण होता मित्रांनो? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. हा व्यक्ती काय होता? सचिव होता. क्लिअर आहे? पंजाबमध्ये कलेक्टर होता, गृह मंत्रालयात सचिव पण होता. ठीक आहे, ॲलन ह्यूम. बरं, आता काँग्रेसची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल, एक लक्षात ठेवा, भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा जी लिहितो मी शॉर्टकट, गव्हर्नर जनरल लक्षात ठेवायचे, लॉर्ड डफरीन होता मित्रांनो. कोण होता? लॉर्ड डफरीन. कोण होता? लॉर्ड डफरीन होता. आणि हा प्रश्न तर तुम्हाला जनरली पुस्तकात सापडून जाईल. ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड डफरीन होता. पण मुंबईचा गव्हर्नर कोण? दुसरा महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो? मुंबईचा गव्हर्नर कोण? मुंबईचा गव्हर्नर कोण? तर लॉर्ड रे होता. कोण लक्षात ठेवायचं? लॉर्ड रे. एवढे कामं, एवढी नावं लक्षात ठेवायची आहेत. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आहेत उमेशचंद्र बॅनर्जी. काँग्रेसचे सचिव आहेत ॲलन ह्यूम. काँग्रेसची स्थापना केली ॲलन ह्यूमने. भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड डफरीन. मुंबईचा गव्हर्नर होता लॉर्ड रे. कोण होता मित्रांनो? लॉर्ड रे. क्लिअर आहे? चला इथून पुढे जाऊया आपण. आयोजन कोणी केलं होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाच्या संघटनेने केलेलं होतं. क्लिअर आहे? पुढचा महत्वाचा मुद्दा, आता मी तुम्हाला आधी सांगितलं, ही संघटना मुंबईत, पुण्यात होणार होती. ही संघटना कुठे होणार होती? हे अधिवेशन, काँग्रेसची स्थापना कुठे होणार होती? काँग्रेस जी पार्टी आहे मित्रांनो तिला राष्ट्रीय सभा म्हणतात. ती सभा कुठे स्थापन होणार होती? पुण्यामध्ये स्थापन होणार होती. मात्र काय झालं, पुण्यामध्ये कोलोराची साथ आलेली होती आणि या साथीमुळे हे अधिवेशन कुठे ठरवण्यात आलं? मुंबईत स्थापन करण्यात आलं. क्लिअर आहे मित्रांनो? म्हणून अधिवेशन कुठे भरलं? मुंबईत झालं. क्लिअर आहे? आता मुंबईमध्ये हिचं मॅनेजमेंट कोणी बघितलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने बघितलं. बरोबर आहे? आपण शिकलोय हिचं मॅनेजमेंट कोणी बघितलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. मी मराठीत लिहून देतो, प्रेसिडेन्सी असोसिएशन. प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे मित्रांनो, या संघटनेने हिचं काय बघितलं होतं? मॅनेजमेंट बघितलं होतं. जर पुण्यात राहिली असती तर मॅनेजमेंट करणार होती प्रार्थना समाज. पुण्यात राहिली असती हिची स्थापना तर मॅनेजमेंट कोण करणार होतं? प्रार्थना समाज या संघटनेचं मॅनेजमेंट करणार होती पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये ते सभा आयोजित झाली नाही, त्याच्यामुळं प्रार्थना समाजाकडे तिचं काम आलं नाही. क्लिअर आहे मित्रांनो? आपण 1885 मध्ये आहोत. एकेका वर्षामध्ये काय काय झालं डिटेल करणार आहोत. पुढचे 10 तास 8 तास तुमचे जे काही असतील, 8-10 लेक्चर जे असतील ते पूर्ण 1950 पर्यंत आपण डिटेल कव्हर करूया. ठीक आहे मित्रांनो? चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा घेऊया. आता बघा, आता बघा
तर हा भाऊ आहे लॉर्ड रे. हा कोण आहे? लॉर्ड रे. मी तुम्हाला आधीच सांगितलं भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? डफरीन. भारताचा कोण होता? मी इंडिया भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? डफरीन. बरोबर आहे. भारताचा जी लिहितो गव्हर्नर जनरल कोण होता? डफरीन आप्पा. कोण होता? लॉर्ड डफरीन. बरोबर आहे. आणि मुंबईचा गव्हर्नर कोण होता? मुंबईचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड रे. बरोबर आहे. मुंबईचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड रे. ठीक आहे. इथपर्यंत कन्फर्म आहे तुम्हाला? ही दोन नावं पाठ पाहिजे डायरेक्ट. मुंबईचा गव्हर्नर होता लॉर्ड रे. आता बघा काय झालं होतं. पहिल्या अध्यक्षपदासाठी लॉर्ड रेचं नाव सुचवलेलं होतं. पहिल्या अध्यक्षपदासाठी कोणाचं नाव सुचवलं होतं? लॉर्ड रेचं नाव सुचवलं होतं. पुढे इंग्रज व्यक्ती अधिकारी काँग्रेसचे अध्यक्ष होतील. आपण ते पुढे शिकणार आहोत. डोंट वरी. बघा अध्यक्षपदासाठी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांना आमंत्रित केलं गेलं होतं. पण लॉर्ड रेचा बॉस जो कलकत्त्यात बसायचा, त्या काळात भारताची राजधानी कलकत्ता होती. कोण बसायचा कलकत्त्यात? डफरीन आप्पा. तर मग डफरीनने काय सांगितलं? परंतु लॉर्ड डफरीनने त्याच्या सांगण्यावरून हे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं नाही, नाकारलं. कोणी? लॉर्डने सांगितलं, आमच्या बॉसने नाही सांगितले काँग्रेसचं अध्यक्षपद घेण्यासाठी. त्यामुळे उमेशचंद्र बॅनर्जी यांना काय करण्यात आलेलं आहे? अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. उमेशचंद्र बॅनर्जींना काय देण्यात आलेलं आहे? अध्यक्षपद देण्यात आलंय. यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता वगैरे वगैरे आपण डिस्कशन केलंय. क्लिअर आहे इथपर्यंत? मग अध्यक्षपद खऱ्या अर्थाने मुंबईच्या गव्हर्नरला मिळणार होतं. कोणाला? लॉर्ड रेला. पण डफरीने सांगितलं तू स्वीकारू नको, म्हणून कोणाला मिळालं? उमेशचंद्र बॅनर्जी यांना मिळालं, बंगालचा वकील. ठीक आहे मित्रांनो, चलो क्लिअर आहे. बरं, आता संस्थापक सचिव कोण आहेत? संस्थापक सचिव कोण आहेत? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. बरोबर आहे. ॲलन ह्यूम या माणसाने काँग्रेसची काय केली आहे? स्थापना केलेली आहे. बरोबर आहे. संस्थापक हे सर्वांना माहित असेल, पण काँग्रेसच्या पहिल्या सभेचे सचिव सेक्रेटरी कोण होते? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. कोण होते? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. पंजाबमध्ये कलेक्टर राहून गेलेला माणूस आहे. ठीक आहे. पंजाबचा कलेक्टर, पंजाबच्या प्रांतामध्ये काय होता? कलेक्टर होता. ठीक आहे. पंजाबमध्ये कलेक्टर होता. काँग्रेसच्या स्थापनेमागे काही वर्षापूर्वीच ते सरकारकडून गृह खात्याचे सचिव पण होते. गृह खात्यामध्ये सेक्रेटरी पण होते. कोण? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. आणि पंजाब सुरुवातीला कलेक्टर होते. ठीक आहे. चलो आता बघा, आता पहिल्या अधिवेशनामध्ये हे थोडंसं एकदा वाचावं लागेल. मी हे शीट तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ पाठवून देईल ऍप्लिकेशनला. डोंट वरी, लगेच चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला येऊन जाईल, तिथून डाउनलोड करायची आणि बघायची. ठीक आहे मित्रांनो, काय माहितीये का? पहिल्या अधिवेशनामध्ये कोणकोणते महाराष्ट्रीयन व्यक्ती उभे होते? एकूण व्यक्ती होते 73. पहिल्या अधिवेशनात किती व्यक्ती उपस्थित होते? 72. पहिल्या अधिवेशनामध्ये किती लोक उपस्थित होते? 72 लोक उपस्थित होते. या 72 मध्ये जवळजवळ 20 लोक महाराष्ट्राचे होते. लोक 72 लोक उपस्थित होते. सर्व वकिलांनी काय होते? उपस्थिती होती. उपस्थिती कसं लिहितोय मी? ओके, ठीक आहे. उपस्थिती किती लोकांची होती? 72 लोकांची उपस्थिती होती. एकही महिला नव्हती. पहिल्या अधिवेशनामध्ये एकही काय नव्हती? महिला नव्हती. आपल्याला महत्वाचे, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती कोण कोण होते? काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती कोण कोण होते यांची यादी आपल्याला एक्झामच्या एक दिवस आधी वाचून जायची आहे. परीक्षेत आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस खालीलपैकी कोणता महाराष्ट्रीयन व्यक्ती उपस्थित होता? ठीक आहे मित्रांनो, तर पहिल्या व्यक्तीचे जे नाव आहे ते मी शॉर्टकट लिहिले, दादा म्हणजे दादाबाई नवरोजी. कोण लिहिले मित्रांनो? दादाबाई नवरोजी. त्याच्यानंतर एक महत्वाचं नाव आहे मित्रांनो, दिनेश वाच्छा. महत्वाचा मवाळ नेता आहे, आपण यांच्याबद्दल पुढे डिटेल शिकणार आहोत. दिनेश वाच्छा. त्याच्यानंतर फिरोजशाह मेहता हे एक मवाळ नेते आहेत, यांच्याबद्दल शिकणार आहोत. हे पण उपस्थित होते. बेहरामजी मलबारी समाज सुधारकामध्ये आपण करणार आहोत, केलेले आहे. बेहरामजी मलबारी उपस्थित होते. कृष्णाजी नुलकर हे एक नाव व्यक्ती महत्व उपस्थित होतं. नारायण चंदावरकर हे बेसिकली जज होते. जस्टिस नारायण चंदावरकर. ठीक आहे, नारायण चंदावरकर. ठीक आहे, यांच्याबद्दल पण आपण पुढे शिकणार आहोत. शिवराम हरीश साठे. कोण मित्रांनो? शिवराम हरीश साठे. त्याच्यानंतर वामन शिवराम आपटे. कोणतं नाव महत्वाचं मित्रांनो? वामन शिवराम आपटे बेसिकली फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर मग आगरकर झाले होते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य. ठीक आहे मित्रांनो, वामन शिवराम आपटे होते. सीताराम हरी चिपळूणकर होते. सीताराम हरी हे थोडस कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं मित्रांनो. एवढे व्यक्ती महाराष्ट्रीयन होते. सीताराम हरी चिपळूणकर होते. रामचंद्र मोरेश्वर साने होते. आगारकर होते. गोपाळ गणेश आगारकर तुम्हाला माहित असतील. गोपाळ गणेश आगारकर. केटी तेलंग होते. शॉर्टकट लिहिलंय, केटी तेलंग होते. हे पण बेसिकली न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती केटी तेलंग. काशीनाथ त्र्यंबक तेलंग होते. बरोबर आहे. राघव भांडारकर होते. माहित असेल तुम्हाला राघव भांडारकर.
तीनच महत्वाचे महाराष्ट्रामध्ये काय होऊन गेलेत, इतिहासकार प्राचीन साहित्याचा अभ्यास करणारे लोक होऊन गेलेत. त्याच्यात एक महत्वाचं नाव आहे राघो भांडारकर, त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे होते, महादेव गोविंद रानडे होते, त्याच्यानंतर आबाजी विष्णू काथवटे होते, आबाजी विष्णू काथवटे होते, गंगाराम म्हस्के होते आणि दिवाण बहादूर रघुनाथराव एवढी महत्वाची महाराष्ट्रीयन व्यक्ती काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात होती. दोनदा तीनदा वाचायचंय, ऑटोमॅटिक लक्षात राहील, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, प्रश्न काय येतो खालीलपैकी कुठला महाराष्ट्रीयन व्यक्ती काँग्रेसच्या स्थापनेत उपस्थित होता. ठीक आहे, याच्यामध्ये 2 नावं नाहीयेत, 2 ते 3 नावं नाहीयेत. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस 3 नावं नाहीयेत, तिथंच लक्षात ठेवायचं, तिथंच कन्फ्युजन केलं जातं. कोण होतं याच्यापेक्षा कोण नव्हतं हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. 3 महत्वाचे नाव आहेत. एक म्हणजे टिळक नव्हते. कोण नव्हतं मित्रांनो, टिळक नव्हते. दुसरं म्हणजे जर तुम्ही बघाल तर सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी म्हणतात त्यांना, बरोबर आहे, सार्वजनिक काका आणि तिसरा म्हणजे महात्मा फुले. अशी 3 व्यक्ती काँग्रेसच्या स्थापनेमध्ये नव्हती. ठीक आहे, पहिल्या अधिवेशनात नव्हती. आता एवढ्यांची नावं लक्षात ठेवण्यापेक्षा 3 नावं लक्षात ठेवणं काय कधीही चांगलं. मग काँग्रेसच्या स्थापनेत कोण नव्हतं, टिळक नव्हते, सार्वजनिक काका नव्हते, महात्मा फुले नव्हते. क्लिअर आहे, काही डाऊट नाही इथपर्यंत. यांच्याबद्दल थोडीशी एक्स्ट्रा लाईन लिहून घ्यायची. ही पीडीएफ मी ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये टाकेल, तिथून डाउनलोड करायची आहे. ठीक आहे, पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनात कोण कोण उपस्थित होतं. बरं, आता इम्पॉर्टन्स नाव आहे. काँग्रेसच्या पहिलं जे अधिवेशन झालं 28 डिसेंबरच्या दिवशी, त्यावेळेस कोणकोणते इंग्रज अधिकारी उपलब्ध होते. कोण कोण होते मित्रांनो काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस कोणकोणते इंग्रज अधिकारी उपस्थित होते. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे ॲलन ह्यूम, यानेच काँग्रेसची स्थापना केलेली आहे, बरोबर आहे. हा सचिव पण होता काँग्रेसचा, यानेच काँग्रेसची काय केली, स्थापना केलेली आहे. पुढे कॉटन हेनरी, ठीक आहे, हेनरी कॉटन म्हणण्यापेक्षा कॉटन हेनरी नाव महत्वाचं आहे. ठीक आहे, हा एक काँग्रेसचा अध्यक्ष उपस्थित होता. आणि विल्यम वेडनबर्न नाव चुकलेलं आहे, वेडनबर्न तर वेडनबर्न पण उपस्थित होते. विल्यम वेडनबर्न हा व्यक्ती पण उपस्थित होता. पुढे जाऊन याबद्दल आपल्याला खूप डिटेल शिकायचं या माणसाबद्दल. विल्यम वेडनबर्न काँग्रेसचा अध्यक्ष पण राहून गेलेला आहे. विल्यम वेडनबर्न महत्वाचे. काँग्रेसची एक शाखा लंडनला चालू झाली होती, त्या लंडन शाखेचा अध्यक्ष पण होता विल्यम वेडनबर्न. त्या लंडन शाखेने एक इंडिया नावाचं वर्तमानपत्र पण काढलं होतं, ते वर्तमानपत्र पण भाऊनेच चालवलं होतं. कोण, विल्यम वेडनबर्न. हे 3 महत्वाचे व्यक्ती काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवशी उपस्थित होते. क्लिअर आहे मित्रांनो, समजते मला काय म्हणायचं. काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवशी ज्या दिवशी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली, त्या दिवशी हे 3 इंग्रज अधिकारी काय होते, उपलब्ध होते. कोण कोण, ॲलन ह्यूम असतील, हेनरी कॉटन असतील आणि विल्यम वेडनबर्न असतील. हे 3 व्यक्ती उपस्थित होते. याच्यामध्ये इम्पॉर्टन्स नाव काय लक्षात ठेवायचं, विल्यम वेडनबर्न. ठीक आहे, हा खूप महत्वाचा व्यक्ती आहे. याने काँग्रेसची पुढे एक शाखा कुठे झाली होती, कुठे सुरू झाली होती, लंडनला सुरू झाली होती. आणि हा लंडन शाखेचा अध्यक्ष पण होता विल्यम वेडनबर्न. यानेच इंडिया नावाचं मॅगझिन पण चालू केलं होतं लंडन शाखेमधनं. आणि हा जो फोटो आहे, हा फोटो आहे विल्यम वेडनबर्नचा. कोणाचा फोटो आहे मित्रांनो, विल्यम वेडनबर्नचा काय आहे, फोटो आहे. क्लिअर आहे, काही डाऊट नाही. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 3 लोक उपस्थित होते. कोणकोणते महाराष्ट्रीयन उपस्थित होते ती आपण लिहिलं. चला, आता काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 2 मुस्लिम लोक उपस्थित होते. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जे 72 लोक होती, त्याच्यामध्ये 2 महत्वाचे मुस्लिम होते. महिला कुठलीही नव्हती. 2 महत्वाचे मुस्लिम उपस्थित होते. रहीमतुल्ला सयानी महाराष्ट्रीयन आहेत, लक्षात ठेवायचं. रहीमतुल्ला सयानी पण आपले महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रीयन मुसलमान आहेत, लक्षात ठेवायचं आहे. रहीमतुल्ला सयानी महाराष्ट्रीयन मुसलमान आहेत. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणकोणते मुस्लिम व्यक्ती उपस्थित होते, रहीमतुल्ला सयानी नाव लक्षात ठेवायचे, महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रीयन मुस्लिम आहेत. आणि दुसरा महत्वाचं म्हणजे हा भाऊ रहीमतुल्ला सयानी काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहून गेलेले आहेत. पुढे आपण शिकणार आहोत. रहीमतुल्ला सयानी काँग्रेसचे काय राहून गेलेले आहेत, अध्यक्ष पण राहून गेले आहेत. आणि ए एम धरमजी हे 2 नावं लक्षात ठेवायची. एवढी 2 मुसलमान पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित होती. क्लिअर आहे, काही डाऊट शंका कुशंका नसेल इथपर्यंत, समजतंय. मग आपण मी जे एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय, आपण 1985 मध्ये आहोत. ज्या वर्षी जे काही झालं ते आपण काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत. सो डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, 85 जास्त आहे, 86 87 कमी आहे, 88 89 पासून परत जास्त होईल. मग एक आपण पॉइंट पुढे डिस्कशन करूया. प्रत्येक वर्षी काय काय झालं ते आपण डिस्कशन करूया. ठीक आहे मित्रांनो, आता काँग्रेसला विरोध करणारे 4 लोक आहेत. काँग्रेसला विरोध करणारे किती लोक आहेत, 4 लोक आहेत. बघा, हा जो फोटो आहे ना, हा आयोगाचा सर्वात आवडता फोटो आहे. आयोगाचा सर्वात आवडता माणूस आहे. सर्वात जास्त प्रेम आयोगाचं कोणावर असेल तर कोणावर आहे, हा आहे सर सय्यद अहमद खान. कोणता आहे मित्रांनो, सर सय्यद अहमद खानचा फोटो आहे. ठीक आहे,
हा बघा, हा दाढीवाला बाबा कोण आहे? सर सय्यद अहमद खान. आता याच्याबद्दल एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. आता याच्याबद्दल दरवर्षी एक्झाम मध्ये प्रश्न येतो म्हणजे येतो. असं एकही वर्ष जात नाही की या भाऊबद्दल प्रश्न येत नाही. कुठला ना कुठला प्रश्न येणार म्हणजे येणार. आयोगाचं लय प्रेम आहे या माणसावर. ठीक आहे. तर मग आता इतिहासाचा एखादा प्रश्न आला आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही, इतिहासाचा एखादा प्रश्न आला आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही, तर त्यावेळेस काय करायचं? खाली ऑप्शन मध्ये सर सय्यद अहमद खान असेल तर बिंदास टिक करून यायचं. ठीक आहे. तर काँग्रेसला विरोध करणारे कोण कोण होते? मग काँग्रेसला विरोध करणारे महत्वाचे 4 लोक होते. काँग्रेसला विरोध करणारे महत्वाचे किती लोक होते? 4 लोक होते. बघा, सगळ्यात महत्वाचा होता म्हणजे सर सय्यद अहमद खान. बेसिकली जज होता हा व्यक्ती सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद. हे दोघं चांगले मित्र आहेत. या दोघांनी काँग्रेसला पहिला विरोध केला. ठीक आहे. काँग्रेसच्या दोघांनी काय केला? विरोध केला. कोणी कोणी? सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद. सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद या दोघांनी काँग्रेसला पॅरलल राजभक्त मुसलमान नावाची एक संघटना स्थापन केली. ठीक आहे. काँग्रेसला तोंड देण्यासाठी या दोघांनी कोणती संघटना चालू केली मित्रांनो? राजभक्त मुसलमान. ठीक आहे. मराठीत तिला राजभक्त मुसलमानच म्हणतात. ठीक आहे. या दोघांची एक महत्वाची संघटना लक्षात ठेवायचं. काँग्रेसला पॅरलल त्यांनी एक संघटना चालू केली होती, राजभक्त मुसलमान नावाची एक संघटना चालू केलेली होती. ठीक आहे. क्लिअर आहे? सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद यांनी. ठीक आहे. हे दोन नावं. आता तिसरं महत्वाचं विरोध करणारा व्यक्ती कोण आहेत? महात्मा फुले आहेत. महात्मा फुलेंनी काय विरोध केला? काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व नाही म्हणून विरोध केला. काँग्रेसमध्ये कशाचं प्रतिनिधित्व नाही? शेतकऱ्यांचं प्रतिनिधी नाहीत म्हणून काय केला? विरोध केला. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत म्हणून काय केला? विरोध केला. कोणी? महात्मा फुलेंनी. क्लिअर आहे? महात्मा फुलेंनी. आणि एक म्हणजे महात्मा फुलेंचे नातेवाईक तुम्हाला माहित असतील. ठीक आहे. कोण? कृष्णराव भालेकर. कोण आहेत? कृष्णराव भालेकर यांनी पण विरोध केला होता. यांनी पण लय मोठा कांड केला होता. 1995चं काँग्रेस अधिवेशन पुण्यात भरेल त्यावेळेस आपण शिकणार आहोत. डोंट वरी. 1995चं काँग्रेस अधिवेशन पुण्यात भरेल त्यावेळेस शिकणार आहोत. पण या भाऊने मोठा कांड काय केला होता? या भाऊंचं म्हणणं होतं, ज्या देशाच्या 99% लोकांना काँग्रेस माहिती नाही. काँग्रेस काय नाहीये? लोकांना काँग्रेस माहिती नाही. त्या देशाचं नाव, त्या पार्टीचं नाव तुम्ही राष्ट्रीय सभा ठेवतात. म्हणून त्या देशामध्ये त्या सभेत ना काय काढून टाका? राष्ट्रीय हा शब्द काढून टाका. कारण की त्या देशाच्या 99% जनतेला तुमच्याबद्दल माहिती नाही. असं कोणाचं स्टेटमेंट आहे? कृष्णराव भालेकरांचं स्टेटमेंट आहे. भारी माणूस होता. पुढे आपण शिकणार आहोत कृष्णराव भालेकरांबद्दल. ठीक आहे. कृष्णराव भालेकरांनी काय टीका केली होती मग काँग्रेसवर? ज्या देशाच्या 99% लोकांना काँग्रेस हा माहित नाही किंवा राष्ट्रीय सभा हा हे काय हेच माहित नाही, त्या पार्टीमध्ये किंवा त्या संघटनेमध्ये तुम्ही नाव काय लावतात? काँग्रेस राष्ट्रीय. म्हणून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय हा शब्द काय करा? काढून टाका. क्लिअर आहे? चला, काँग्रेसला विरोध करणारे 4 महत्वाचे लोक लिहिले. या दोघांची संघटना लिहिली, राजभक्त मुसलमान. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये महत्वाचे गैरहजर लोक लक्षात ठेवायचे. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात महत्वाचे गैरहजर लोक लक्षात ठेवायचे आहेत. लोकमान्य टिळक गैरहजर होते. लोकमान्य टिळक नव्हते. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी नव्हते. यांना काय म्हणतात? गवा जोशी माहित असेल. गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे. गणेश वासुदेव जोशी हे लोक काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित नव्हते. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बंगालचा सुरेंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवायचं. महत्वाचं नाव आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. महात्मा फुले पण गेले नव्हते. लक्षात ठेवा, महात्मा फुले पण नव्हते. ठीक आहे. महात्मा फुले पण नव्हते. त्याच्यानंतर कृष्णराव भालेकर पण नव्हते. ठीक आहे. ही लोक नव्हती. कृष्णराव भालेकर ही लोक नव्हती काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवशी. ठीक आहे. मी एक एक टॉपिक अतिशय डिटेल घेईल. म्हणजेच तुमचं डायरेक्ट 1985 पासून सुरू केलंय आपण, तर 1885 पासून सुरू केलंय, तर 1950 पर्यंत भारत स्वातंत्र्य करेपर्यंत प्रत्येक वर्षाला काय काय होत जाईल ते आपण काय करणार आहोत? डिटेल डिस्कशन करणार आहोत. क्लिअर आहे? काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोण नव्हतं? हे 3-4 लोक महत्वाचे आहेत. ठीक आहे. लोकमान्य टिळक, सार्वजनिक काकाचं नाव काय माहिती आहे ना? गणेश वासुदेव जोशी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महात्मा फुले, आणि कृष्णराव भालेकर ही व्यक्ती नव्हती. ठीक आहे. आता तुम्हाला हा जनरली कार्यकाळ माहित असला पाहिजे. बघा, आपण जेव्हा तुमचा इतिहासाचा सिलेबस पूर्ण होईल तर तुम्हाला जनरली कार्यकाळ माहित असला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर आंबेडकर पण नव्हते, काही लोक म्हणतील सावरकर पण नव्हते, काही लोक म्हणतील जिना नव्हते, काही लोक म्हणतील सुभाषचंद्र बोस पण नव्हते, तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील सर लोक हे नव्हते, पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते. या सर्वांचा जन्म, मी आता ज्यांची नावं घेतली, सर्वांचा जन्म काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतर झालेला आहे. समजते? मग तुम्हाला बेसिक सेन्स असला पाहिजे की कोणत्या काळामध्ये कोणता नेता होता. ठीक आहे. कोणत्या काळामध्ये कोणता नेता होता. मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता, सर मग तुम्ही आंबेडकरांचं नाव नाही घेतलं, आंबेडकर पण काँग्रेसच्या स्थापनेमध्ये होते. त्यांचा जन्म 1891 ला झाला आहे. सुभाषचंद्र बोसांचा जन्म 1897 ला झालाय.
पंडित नेहरूंचा जन्म 1889 ला झालाय, मग ते कसे असतील काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस? समजतं मला काय म्हणायचंय? तर ही महत्वाची लोक, ही 1800 पासून ते 1900 शतकातली महत्वाची लोक आहेत. ठीक आहे. तर हा एक सेन्स तुमचा काम केला पाहिजे, तो ऑटोमॅटिक डेव्हलप होईल. पूर्ण लेक्चर करा, ऑटोमॅटिक तो सेन्स काय होईल? डेव्हलप होईल. चला पुढे जाऊया. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये एवढी 4 लोक गैरहजर होती, 4-5 लोक गैरहजर होती. आता पुढे जाऊया आपण, पुढचा पॉईंट घेऊया. आता बघा, ऍक्च्युली ना काँग्रेस हे नाव जे द्यायचं होतं, काँग्रेस म्हणजेच काय माहितीये का? काँग्रेस हा इंग्लिश वर्ड आहे, त्याचा अर्थ होतो ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे. काँग्रेस हा एक इंग्लिश वर्ड आहे, त्याचा मिनिंग काय होतो? ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे. ग्रुप ऑफ पीपल हा इंग्लिश मिनिंग होतो त्याचा. ठीक आहे. ग्रुप ऑफ पीपल, तर हा त्याचा काय होतो? बेसिकली इंग्लिश मिनिंग होतो. ठीक आहे. तर मग काय झालं माहितीये का? आता एकदम बेसिक सेन्स तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. काय काँग्रेस हे नाव देण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान रानडेंचं आहे. राष्ट्रीय सभा जुनं नाव होतं. जुनं नाव काय होतं? राष्ट्रीय सभा. ठीक आहे. तसं काँग्रेस हे नाव द्यायचं महत्वपूर्ण योगदान कोणाचं आहे? इंडियन नॅशनल काँग्रेस नाव देण्याचं महत्वपूर्ण योगदान कोणाचं आहे? रानडेंचं आहे. जसं भारताची लोकसभा आहे बघा, भारताची एक लोकसभा असते माहितीये का खासदारांची? भारताची काय असते? लोकसभा. आठवतं? भारताची लोकसभा. त्याच पद्धतीने अमेरिकेची संसदेला पण काँग्रेस म्हणतात. युएसए मध्ये पण जी लोकसभा आहे तिला काय म्हणतात? काँग्रेस हा शब्द वापरला जातो. ठीक आहे मित्रांनो, चलो एक्स्ट्रा लिहित राहायचे. रानडेंनी नाव दिलं काँग्रेस. ठीक आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस. चला, आता 72 प्रतिनिधी होते. काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवशी किती लोक उपस्थित होते? 72 लोक उपस्थित होते. 72 लोक उपस्थित होते. 54 हिंदू महत्वाचे, 2 मुसलमान नावं लक्षात ठेवायचे. AR सयानी म्हणजे रहीमतुल्ला सयानी, बरोबर आहे. आणि AM धरमजी ही नाव महत्वाची, हे ऑलरेडी आपण लक्षात ठेवलंय. सर्वात जास्त कोणत्या राज्यातले लोक होते? महाराष्ट्र आघाडीवर होता. महाराष्ट्राची लोक सर्वात जास्त होती. आपण यांची यादी पण लिहिलेली आहे. ठीक आहे. आता महत्वाचं आहे, काँग्रेसची स्थापना तर झाली. आता या स्थापनेच्या नंतर काय काय होत गेलं? काँग्रेसच्या स्थापनेमध्ये काय काय होत गेलं? भारताच्या राजकीय स्थितीच्या चौकशीसाठी रॉयल कमिशनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली काँग्रेसने. कोणत्या कमिशनची नियुक्ती करण्यात आली? रॉयल कमिशन. रॉयल हा शब्द ब्रिटिश घराण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. भारताच्या राजकीय स्थितीची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करण्यात यावी. या कमिशन मध्ये योग्य प्रमाणात हिंदी प्रतिनिधी घ्यावेत. भारतीयांना पण रॉयल कमिशन मध्ये घ्यावं. पुढे घेतलं होतं ते पण आपण शिकणार आहोत. केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळामध्ये भारतीयांची निवडून दिलेली प्रतिनिधी नियुक्त करावेत. ते सुरू झालेलं होतं, पुढे होईल. ठीक आहे. भारताचे लोक पण निवडून जातील ब्रिटिश पार्लमेंट म्हणण्यापेक्षा भारताच्या पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं महत्वाचं योगदान काय होतं? भारतीयांना लष्करी प्रशिक्षण देण्यात यावं. भारतीयांना काय करण्यात यावं? लष्करी प्रशिक्षण देण्यात यावं. ठीक आहे. एक महत्वाची मागणी केली काँग्रेसने. त्याच्यानंतर ICS परीक्षा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, माहिती आहे ना? ICS म्हणजे आजचं नाव काय आहे? युपीएससी परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतातही घेण्यात यावी. तसेच भारताची वयोमर्यादा वाढवण्यात यावी. अतिशय कमी होती, 19 वर्षापर्यंत. पुढे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. ICS परीक्षा कुठे घेण्यात यावी? भारतात घेण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं. आणि भारताच्या लष्करावरील खर्च कमी करून त्याच्यात इंग्लंडचाही वाटा असावा. ठीक आहे. भारतामध्ये जो काही लष्करी खर्च होत होता तो भारताच्या तिजोरीतनं जात होता, त्याच्यामध्ये इंग्लंडचा वाटा असावा असं कोणाचं म्हणणं होतं? काँग्रेसचं म्हणणं होतं. क्लिअर आहे? या महत्वाच्या ठराव काँग्रेसने पास केलेत पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने एवढे महत्वाचे ठराव काय केलेले आहेत? पास केलेले आहेत. ठीक आहे. चलो पुढचं घेऊया. बघा, वृत्तपत्रांवर निर्बंध दूर करण्यात यावे. शस्त्रास्त्र बंदी कायदा करण्यात यावा. उच्च शिक्षणासाठी अर्ध खर्च केला जावा. भारतात औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन कराव्यात. ही महत्वाची उद्देश होती. ठीक आहे. आता बघा, आता हे महत्वाचं नाहीये. आता याच वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय झाली? स्थापना झाली. मी तुम्हाला आता इतर घटना आपण लिहून घ्यायच्या. 31 जानेवारी 1885 ला कशाची स्थापना झाली? बॉम्बे येथे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय झाली? स्थापना झाली. ही संघटनेने मॅनेजमेंट केलं होतं. कोणाला? काँग्रेसला. बरोबर आहे. आणि या संघटनेची स्थापनेमध्ये कोणाकोणाचं नाव आहे? बद्रुद्दीन तय्यबजी पुढे काँग्रेसचे अध्यक्ष होतील. ठीक आहे. फिरोज शाह मेहता हे पण काँग्रेसचे अध्यक्ष होतील. KT तेलंग. ठीक आहे. ही महत्वाची लोकांनी काँग्रेसच्या कशामध्ये? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. ज्या वर्षी काँग्रेसची स्थापना झाली त्याच वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय झाली मित्रांनो? स्थापना झालेली आहे. क्लिअर आहे? काही डाऊट नाही इथपर्यंत? पुढचा क्वेश्चन, पुढचा पॉइंट बघा मित्रांनो. आता हे
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा उद्देश या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा उद्देश आहे काय उद्देश होता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा भारतीयांच्या परिस्थितीबाबत इंग्लंडमध्ये लोकमत तयार करणं इंग्लंडच्या लोकांना जागृत करणं भारतीयांची किती हाल होत आहे असं ठीक आहे आणि बॉम्बे असोसिएशन या संघटनेमधूनच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन झाली आपण ही एक चॅप्टर बघणार आहोत पुढे बॉम्बे असोसिएशन ही संघटना होती ठीक आहे हिच्यापासूनच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना झाली ठीक आहे चलो पुढे जाऊया आता बघा आता एक तुम्हाला एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता तुम्हाला हे माहिती आहे आपण पुढे शिकणार आहोत जसं तुम्ही 2 नावं शिकतात बघा लोकमान्य टिळकांनी 2 महत्वाचे उत्सव चालू केलेत हे आपण म्हणतो ठीक आहे 1893 ला गणपती उत्सव चालू केला 1893 ला काय चालू केला गणेश उत्सव बरोबर आहे मग याच्या आधी गणेश उत्सव होत नव्हते का होत होते पंडाळमध्ये व्हायचे आणि 1895 ला शिवजयंती चालू केली बरोबर आहे हे टिळकांनी महत्वाचे 2 कामं केले शिवजयंती चालू केली टिळकांनी महत्वाचे कामं केले शिवजयंती चालू केली त्याच पद्धतीने हे उमेशचंद्रजी बॅनर्जी ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता बघा लक्ष द्या उमेशचंद्र बॅनर्जी हे नाव महत्वाचे आहेत उमेशचंद्र बॅनर्जींनी काय चालू केलेलं आहे नवरात्र उत्सव शारदा उत्सव म्हणजेच नवरात्र उत्सव पण चालू केला बघा काय ख्रिश्चन मग याच्या आधी नवरात्र नव्हती का होती पण आपण घरातच बसवायचो जसं गणपती घरातच बसवायचो त्या पद्धतीने नवरात्र पण कुठे होती घरातच पूजा केली जायची मात्र ती पंडाळमध्ये आणण्याचं काम उमेशचंद्र बॅनर्जींनी केलं पंडाळमध्ये आणण्याचं काम नवरात्र सार्वजनिक नवरात्र उत्सवाला सुरुवात कोणी केलेली आहे उमेशचंद्र बॅनर्जींनी केलेली आहे हे आहेत उमेशचंद्र बॅनर्जी यांना नखशिखांत इंग्रज म्हणतात ठीक आहे यांना काय पदवी दिली जाते पदवी म्हणण्यापेक्षा यांना नखशिखांत इंग्रज म्हणतात कारण की डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत हा व्यक्ती इंग्रज रंगाने काळा पण विचाराने इंग्रज होता असं जहाल वर्तमानपत्र म्हणायचे कोणाबद्दल उमेशचंद्र बॅनर्जींबद्दल म्हणायचे ठीक आहे चला उमेशचंद्र बॅनर्जींनी स्वयंसेवकांना एकजूट करून त्यांच्या राष्ट्रवादाची भावना प्रतीक करण्यासाठी आणि ठिकठिकाणी दुर्गा पूजा आयोजन करायला काय केली सुरुवात म्हणजे नवरात्र या दुर्गा पूजेलाच दुर्गा पूजा अथवा शारदा पूजा असं पण नाव दिलं 85 संपलं 85 काय झालं संपलं आता आपल्याला नाव टाकायचे 1986 काय नाव टाकायचं मित्रांनो 1986 मध्ये काय काय झालं ते आपण डिस्कस करूया आता बघा अतिशय सोपं आहे 1986 कमी आहे 87 पण कमी आहे खरी सुरुवात 88-89 पासून होईल ठीक आहे बघा 1986 चं काँग्रेसचे अधिवेशन जे भरलं दरवर्षी काँग्रेसचं अधिवेशन स्टार्टिंगलाच घेणार आहोत आपण 1986 चं काँग्रेसचं जे अधिवेशन भरलं ते कलकत्त्याला भरलं कुठं भरलं मित्रांनो कलकत्त्याला भरलं काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं कलकत्त्याला भरलं आणि दादाभाई नौरोजी या काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय होते अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष राहून गेलेले आहेत आपण पुढे शिकणार आहोत 1886 त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर 1893 आणि 1906 अशा 3 वेळेस काँग्रेसचे काय राहून गेलेले आहेत अध्यक्ष राहून गेलेत दादाभाई नौरोजी पारशी समाजाचे आहेत तुम्हाला माहित असतील तर पहिले पारशी व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्ष झाले कलकत्त्यात भरलं आणि माणूस कुठून नेला मुंबईहून कुठून नेला माणूस मुंबईहून दादाभाई नौरोजी ठीक आहे यांनाच म्हणतात ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन भारताचे भीष्म पितामह ठीक आहे 1886 क्लिअर आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर एकूण 434 प्रतिनिधी उपस्थित होते 33 मुस्लिमांचा समावेश होता ठीक आहे विविध प्रांतातून लोकशाही निवडून आलेली लोक होती महत्वाचं नाहीये आता बघा कलकत्त्यात बोलवलं आणि भारताची राजधानी पण काय होती कलकत्ताच होती बरोबर आहे भारताची राजधानी पण काय होती मित्रांनो कलकत्ता होती आणि कलकत्त्यातच काय केलेलं होतं बोलवलेलं होतं ठीक आहे 1773 पासून तर 1911 पर्यंत भारताची राजधानी काय होती कलकत्ता होती आणि अधिवेशन पण कुठे झालं होतं कलकत्त्याला झालं होतं मला कमेंट करून सांगणार आहात कलकत्त्याचं जुनं नाव नाही तर मी उद्या सांगेन मला कलकत्त्याचं जुनं नाव कमेंट करून सांगा आजच्या दिवस सोडवण्यासाठी म्हणजे याच्यासाठी घ्या तुम्ही शोधण्यासाठी ठीक आहे बघा तर मग कलकत्त्यामध्ये जेव्हा अधिवेशन झालं तर लॉर्ड डफरिन भारताचा गव्हर्नर जनरल होता त्याने राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना खास गार्डन पार्टी दिली बोलवलं चहा पाणी दिला की एवढे भारताच्या कानाकोपऱ्यातनं शिकलेले सवरलेले वकील लोक आलेली आहेत बॅरिस्टर आलेली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय चालू केलं खास गार्डन पार्टी दिली ठीक आहे आणि काँग्रेस एक राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावं असा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला समाज सुधारणा करायची आणि असं काँग्रेसमध्ये निर्णय झाला राजकीयच कामं करायचे समाज सुधारणाला हात लावायचा नाही कारण की समाज सुधारणा केल्या तर एखादा गट नाराज होईल आणि काँग्रेस पासून तो तुटला जाईल आणि सध्या काँग्रेसमध्ये सर्व लोकांचा समावेश करावा असा त्याचा उद्देश होता ठीक आहे म्हणून फक्त राजकीय काम काँग्रेसने करावीत असं ठरवण्यात आलं आता एक खालची परत इथे लिहून घेऊया हे बघा हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या दृष्टिकोनामुळे त्यांचा नॅशनल कॉन्फरन्स हा सदस्य
हे सदस्य देखील काँग्रेसमध्ये सामील झाले. म्हणजेच 1886 ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आले काँग्रेसमध्ये. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आले काँग्रेसमध्ये. ठीक आहे. 85 ला नव्हते, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये नव्हते, हे आपण ऑलरेडी शिकलो. त्यांची संघटना कोणती होती? नॅशनल कॉन्फरन्स. आपण पुढे डिटेल शिकणार आहोत नॅशनल कॉन्फरन्स बद्दल. ठीक आहे. चला 86 जवळजवळ खतम. 86चं काही एवढं लक्षात ठेवायचं नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. आता 86 संपलंय. आता नाव टाकायचंय. इतर महत्वाचं काय? 86 मध्ये एक महत्वाचं काम घडलंय, इतरांमध्ये लिहून टाकू. 86 मध्ये एक महत्वाचं काम घडलंय, मग आपण खतम 86. बघा, बंकिमचंद्र चॅटर्जींनी कृष्ण चरित्र भाग 1 लिहिला, हे पुस्तक लिहिलं. बंकिमचंद्र चॅटर्जी भारतातला पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती, लक्षात ठेवायचंय. भारतातला पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती कोण आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. भारतातली पहिला पदवीधर पण लिहायचंय, पदवी धर पण लिहायचंय. आणि दुसरं ICS परीक्षा पोस्ट मिळवलेला पण पहिला व्यक्ती कोण आहे? बंकिमचंद्र चॅटर्जीचा आहे. ठीक आहे. आता त्यांनी एक महत्वाचं पुस्तक लिहिलं, कृष्णचरित्र भाग 1, हे लिहिलं. आणि यामध्ये बॅरिस्टर कृष्णामध्ये एक कर्मयोगी दिसला होता. ठीक आहे. बाकीचं महत्वाचं नाहीये. ठीक आहे. त्यांच्यासारखा महामानव या देशाला लाभला, त्याचं नेतृत्वाचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. तर याचं बंकिमचंद्र चॅटर्जींचं महत्वाचं पुस्तक कोणतं आहे? कृष्णचरित्र. अजून काही पुस्तक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी, आनंदमठ कादंबरी वगैरे, आपण ते शिकणार आहोत. त्यांचं वर्तमानपत्र वगैरे पण शिकणार आहोत पुढे. ठीक आहे. तर कृष्णचरित्र भाग 1 हे वर्तमानपत्र, हे पुस्तक कोणाचं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जीचं आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर 2 अजून नाव आले पाहिजे. कलकत्ता युनिव्हर्सिटी मधनं भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती आणि कलेक्टर पद किंवा ICS परीक्षा पोस्ट मिळवलेला पहिला व्यक्ती कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी. आता दयानंद सरस्वती, तुम्हाला नाव ऐकलं असेल तुम्ही, दयानंद सरस्वती हे नाव तुम्ही ऐकलं असेल, बरोबर आहे. आता दयानंद सरस्वतींच्या मृत्यूनंतर आर्य समाज, माहिती आहे ना, आर्य समाज, आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वतींनी केली होती. ठीक आहे. ते आपण पुढे शिकणार आहोत. दयानंद सरस्वतींच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतर 2 गट पडले, एक म्हणजे लाहोर मध्ये आणि एक म्हणजेच वाराणसी, हरिद्वार. एक वाराणसी आणि हरिद्वारला सुरू झाला मित्रांनो गुरुकुल कानडी स्कूल. गुरुकुल कानडी स्कूल, गुरुकुल कानडी स्कूल. आणि लाला लाजपत राय हे पण आर्य समाजाशी निगडीत होते. लाला लाजपत राय असतील, लाला हंसराज असतील, यांच्या समवेत लाहोर येथे पहिली दयानंद अॅग्लो वैदिक स्कूलची स्थापना झाली. दयानंद अॅग्लो वैदिक स्कूल लाहोर मध्ये आहे. इथे लक्षात ठेवायचं, लाहोर मध्ये काय लक्षात ठेवायचंय? दयानंद अँग्लो वैदिक स्कूल. ठीक आहे. वैदिक स्कूल हे लाहोर मध्ये आहे आणि हरिद्वार मध्ये गुरुकुल कानडी स्कूल. गुरुकुल मध्ये काय आहे? हरिद्वार मध्ये गुरुकुल कानडी स्कूल. अशा 2 महत्वाच्या शाळा संस्था कोणाच्या आहेत? आर्य समाजाच्या आहेत. एक्स्ट्रा लगेच कॉपी करून लिहून टाकायचे. पण लाला लाजपत राय असतील, लाला हंसराज असतील, यांनी लाहोर मध्ये काय चालू केलं? दयानंद अॅग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली 1886 ला. 1886 ला केव्हाची गोष्ट करतोय मित्रांनो मी? 1886 ला. ठीक आहे. चला आता नाव टाकून ठेवायचे 1887. आपण पुढच्या लेक्चर मध्ये 1887 च्या बाबतीत डिस्कस करणार आहोत. 1887-88 कमी आहे. इथून एक एक वर्ष आपण चालायला सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.